The area of the region bounded by the parabola y square is equal to 27x and the line x is equal to 1. एरिया फाइंड करायचा आहे बघा. पॅराबोला दिलेला आहे y square is equal to 27x, that is हा जो पॅराबोला आहे तो राईट हँड पॅराबोला येईल. y square is equal to 27x अँड दुसरी एक लाईन दिलेली आहे ती x is equal to 1 आहे, ती y ला पॅरलल होईल, दॅट इज ही x is equal to 1 लाईन. आता आपल्याला या दोन कर्व मधला बाउंड केलेला एरिया फाइंड करायचा. ठीक आहे, म्हणजे बघा ही x ची व्हॅल्यू 1,0 आहे, ही 0,0 हा ओरिजिन आहे. तर याने बाउंड केलेला एरिया म्हणजे हा टोटल एरिया आहे का बघा. ओके, हा एरिया आपल्याला आता फाइंड करायचा. आता हा एरिया फाइंड करताना बघा जेवढा एक्स ऍक्सिसच्या अबो एरिया आहे तेवढाच सेम एरिया बिलो द एक्स ऍक्सिस पण आहे. ओके, तर मी काय करतो बघा की जेव्हा आपण एक्स लिमिट घेणार आहे ना त्यावेळी आपल्याला एरिया लिहायची मेथड आहे ते जेव्हा एक्स इज इक्वल टू ए टू बी लिमिट घेतल्यानंतर आपण इथं काय लिहितो बघा वाय डी एक्स. ठीक आहे, एरिया असा लिहितोय. तर आता एक्स ची लोअर व्हॅल्यू जी आहे ती तुमची 0 आहे का बघा आणि अप्पर व्हॅल्यू आहे ती 1 आहे, 0 to 1 आहे. ओके, पण रिक्वायर्ड एरिया जो आहे तो एक्स ऍक्सिसच्या बिलो आणि अबो टोटल एरिया डबल आहे, म्हणजे आपण आता फाइंड करतोय तो 0 to 1 एक्स ऍक्सिसच्या अबो एरिया फाइंड करतो ना, आणि त्याला सिंपल तुम्ही 2 ने मल्टिप्लाय केलं तर तुमचा हा टोटल एरिया मिळून जाईल. तर वाय डी एक्स आहे, देताना आपल्याला गिवन किती दिले बघा, वाय स्क्वेअर ची व्हॅल्यू 27x आहे. वाय इज इक्वल टू रूट मध्ये 27x घेऊया, वाय पॉझिटिव्ह साठी घेतो आपण. तर ही व्हॅल्यू काय येणार बघा, 27 चं रूट स्क्वेअर रूट 3 इंटू हे रूट एक्स राहील का बघा. ओके, म्हणजे वाय ची व्हॅल्यू आपल्याला लिहिता येईल 3√3 इंटू रूट एक्स डी एक्स. आता 3√3 कॉन्स्टंट आहे, बाहेर जर घेतलं तर ते 6√3 राहील. and root x that is x power half and x power half चं जे इंटिग्रेशन आहे ते x raised to 3/2 upon 3/2 लिमिट आहे त्याला 0 to 1. ओके, बघा आता सिम्प्लिफिकेशन काय करायचं बघा, 2 जर न्यूमरेटर मध्ये गेला तर 12√3/3 x ची पॉवर 3/2 लिमिट आहे 0 to 1. हे 3 4 जा 12, एरिया इज इक्वल टू 4√3. अप्पर लिमिट जर 1 पुट केलं तर 1 ची पॉवर 3/2 1 मायनस लोअर व्हॅल्यू 0, दॅट इज 4√3 इंटू 1 4√3. ऑप्शन नंबर सी इज करेक्ट.